खेळाडूला या ठिकाणी शुभेच्छा देतील। युवा सेना प्रमुख, या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर माननीय श्री आशिषजी चेंबूरकर साहेब आहेत, युवा सेना कार्यकारिणी सदस्य पवनजी जाधव। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अंकितजी प्रभू आणि माननीय श्री अध्यक्ष वैभवजी परब आणि आपण पाहिलं तर देखील आपण संकेत सावंत देखील आहेत। हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित, पत्रकार बांधव आज मात्र क्रिकेटचा आनंद घेतील।
पार पार उमेश पाटकर आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे महापंच युवराज भालेराव आणि आमच्या समवेत कळव्यावरून देखील एक पंच आमच्या समवेत उपस्थित आहेत विनायक जोशी. खूप सारी मेहनत आमचे मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गेले 3 दिवस वरळीतील प्रत्येक जनताच्या मनामनामध्ये एकच विचार होता, पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा केव्हा रंगणार, या स्पर्धेची तारीख केव्हा येणार. गेले 4 ते 5 महिने हा प्रश्न या वरळीतील तमाम जनतेला पडला होता. ती तारीख आली, अंतिम टप्पा आला, अंतिम क्षण देखील आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेचा. चला वरती या प्रेक्षकांना विनंती आहे, मॅचला सुरुवात झाली आहे. लेट्स प्ले गेम ऑन. अंपायर्स मॅच ऑफिशियल्स सर उमेश पाटकर, धवल टेलर, युवराज भालेराव सर, आपण मैदानाचा ताबा घ्या. सामन्याला सुरुवात होते. मॅच ऑफिशियल्स त्वरितच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एक प्रेक्षणीय मॅच आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय आदित्य साहेब बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस परिवार या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन आदित्य साहेब ठाकरे साहेबांची उपस्थिती, साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम. मॅच ऑफिशियल धवल टेलर सर, त्वरितच आपण या मैदानामध्ये न्यू मॅच बॉल देखील घ्यायचंय. अंपायर मॅच ऑफिशियल्स या धवल टेलर सर आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर उमेश पाटकर, 2 नामवंत पंच मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये या सामन्यानिमित्त आपल्याला पाहायला मिळतील. आणि प्रेक्षकांना विनंती असेल, या वरळीतील तमाम जनतेला विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. साहेबांना शुभेच्छा देऊयात. खेळपट्टी आपण पाहतोय, सुसज्ज असं व्यासपीठ, गोलाकार मैदान, दुव्याचं पारणं फेडणारं आयोजन आपण पाहतोय. माननीय श्री वैभवजी परब साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. आणि पोलीस परिवार या संघाकडून आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज, स्टार खेळाडू माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे. आणि आपण पाहिलं तर पोलीस परिवार 2024 ही स्पर्धा आणि या संपूर्ण वरळीमध्ये आपण पाहिलं तर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेनिमित्त. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. साहेबांना शुभेच्छा देऊया. साहेबांच्या हातात बॅट आहे. यंग डॅशिंग नेतृत्व, युवा सेना प्रमुख, या विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे आज मात्र क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर पोलीस परिवार या संघाकडून रुपेश शेलार देखील आहेत. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत पहिलं षटक हाताळत असताना चेतन. पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. खेळपट्टीचा अंदाज घेतला जाईल. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या रीतीने वैभवने हाताळलाय. 18 नंबरची जर्सी आपण पाहतोय वैभवच्या अंगावरती आहे. महत्वपूर्ण सामना, एक प्रेक्षणीय लढत, साहेबांची उपस्थिती, साहेबांच्या हातात बॅट. आज मात्र आपण पाहतोय साहेब क्रिकेटचा आनंद घेत आहेत. वरळीतील तमाम जनता आज आमच्या या जांभोरी मैदानामध्ये दाखल झाली आहे. क्रिकेटवरचं प्रेम आणि या प्रेमापोटी मात्र ही सर्व जनता आमच्या समवेत जुडली आहे. जनतेने खूप सारं प्रेम दिले आम्हाला या स्पर्धेनिमित्त. पुढचा बॉल वैभव यांचा. यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये ढकललंय बॉलला आणि एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडलंय. पोलीस परिवार विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ आहे तो म्हणजे पत्रकार बांधव. हे आमचे पत्रकार बांधव आज रविवारच्या दिवशी आमच्या वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आलेत. आदित्य साहेब ठाकरे. पुढचा बॉल बिग हिट. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत. त्याने झेल सोडलाय आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा. क्विक्स टू सिंग आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना मात्र नो थांबवलंय त्या ठिकाणी. चांगला फटका पाहायला मिळाला आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केल्या गेल्या. प्रेक्षणीय लढत, मस्ती मजाक तर होणारच या सामन्यामध्ये कारण प्रेक्षणीय लढत आहे. पोलीस परिवार विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे टीम पत्रकार बांधव एकमेकांच्या विरुद्ध वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये. साहेबांची प्रमुख उपस्थिती आणि यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 2 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल सुटलाय. फलंदाजाला जीवदान आणि आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये रेफर केलाय. थर्ड अंपायर रेफर केलाय. रन आउट आहे की नाहीये याची पडताळणी मात्र केली जाईल. नॉट आउट. नॉट आउट आहे. नॉट आउट. पडताळणी केली आहे अगोदरच आणि नॉट आउट देखील आहेत आदित्य साहेब. पोलीस परिवार चषक 2024 प्रेक्षणीय लढत. आमचे पत्रकार बांधव आज मात्र आपण पाहतोय ही जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येईल. यस, इट्स वाईड बॉल. वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव त्या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. रुपेश शेलार यांच्यासाठी पारितोषिक आलंय. 1 षटकार जर त्यांनी ठोकला तर रोख रक्कम 6000 रुपयाचं पारितोषिक. ओ माय गॉड. 1 षटकार ठोका आणि 6000 रुपये जिंका. आणि आणखीन एक चौकार जर ठोकला तर 4000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक नितीन देशमुख साहेबांकडून देखील दिलं जाईल. म्हणजे 10000 रुपये 10 रनांसाठी. एका धावेसाठी 1000 रुपये. हो हो, मोठा शॉट. बॉलला पाठवले त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे. 4 4 4 4 4 4 4. ₹1000 आपणास पाठवले जातील. षटकार आला तर 6000 रुपये देखील आहेत वैभवजी परब साहेबांकडून. 6 धावा ठोका 6000 जिंका. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव मिळेल. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय.
आणि साहेबांनी आपण पाहिलं तर क्रिकेटचा आनंद घेतला, साहेबांच्या क्रिकेटवरचं प्रेम, साहेबांची उपस्थिती. थँक्यू सो मच साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात, आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. वरळीतील तमाम जनतेला विनंती असेल पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आदित्य साहेब ठाकरे साहेबांसाठी. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर युवा सेना प्रमुख वरळी विधानसभेचे आमदार माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांची उपस्थिती. साहेबांनी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजन समितीला आणि आमच्या सर्व खेळाडूंना दिल्या. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर साहेबांनी आज क्रिकेटचा आनंद देखील घेतला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम. सुशांत. प्रशांत. प्रशांत बडे, एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. प्रशांत बडे आलेत. हे सर्व पत्रकार बांधव, एबीपी माझा असू दे, साम टीव्ही असू दे, न्यूज 18 लोकमत असू दे, टीव्ही 9 असू दे, सर्व पत्रकार बांधव आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय सामन्यामध्ये क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहेत शैलेश. स्वतःची जर आपण पाहिलं तर एस अकॅडमी पोलीस भरतीचं मार्गदर्शन, पोलीस भरतीमधील आपण जर पाहिलं तर वरळीतील तमाम जनतेला आपण जर पाहिलं तर प्रोत्साहन देण्याचं कार्य सातत्याने करत आलेत. पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता, पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 12. आणि आणखीन एक सिंगल. ओके, म्हणजे 13 धावा धावफलकावरती झालेत. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने प्रयत्न केलाय, झेल पकडलाय देखील आणि फलंदाज बाद. रोशन यांच्या माध्यमातून
मार्फत 4,000 रुपये आलेले नाहीयेत, आपण याची नोंद घ्यायची आहे. ते लवकरात लवकर पोचवा त्यांच्या जीपेच्या अकाउंटमध्ये. आता मात्र जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल देखील आलाय. एक प्रेक्षणीय लढत. एबीपी माझा प्रशांत बडे यावेळेला क्लीन बॉल, फलंदाज बाद, यशच्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, डीजे. हो, सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळते प्रशांत यांच्या माध्यमातून. हॅट्रिक बॉल आदित्य. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक घेतली जाईल का या मॅच मध्ये? प्रेक्षणीय लढत. वैभवजी परब साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा पोलीस परिवार चषक 2024 पहिलंच पर्व. वरळीतील प्रत्येक जण खूप सारी मेहनत घेतो या स्पर्धेनिमित्त. त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम. आज मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी हे सर्व प्रेक्षक आमच्या समवेत जुडले आहेत. काही प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन देखील आपल्याला पाहायला मिळाले. तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. जातोय चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. हॅट्रिक बॉल प्रशांत बडे. आदित्य आहे, चेंडूला सन्मान दिलाय, ढकललाय बॉलला अवघ्या हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत एक चोटी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 14 या आकड्यावर. पुढचा बॉल. यावेळेला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? बॅटची कडा घेतली आहे का? वाईड बॉल दिलाय पंचांनी. बॅटची कडा घेतली आहे का त्याची पडताळणी करतील का पंच? नाहीये, हा वाईड बॉल आहे. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. आपण याची नोंद घ्यायची आहे. चला स्पीडअप घ्या. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर रन मात्र मिळणार नाहीये. म्हणजे जर आपण पाहिलं तर 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. कोस्टल रोडचे मॅनेजर माननीय श्री अरविंद सिंह साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांचा एक यथोचित सन्मान आमच्या या आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. हे सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. जर आपण जातोय मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2चा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झालाय आणि ही धावा झाल्यात धावफलकावरती टीमच्या 15. उपशाखा प्रमुख माननीय श्री सतीश इनरकर साहेबांचे देखील या ठिकाणी शुभागमन आणि साहेबांचा एक यथोचित सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा. हे सर्व मान्यवर 15 धावा धावफलकावरती झालेत. 2 गडी माघारी परतलेत. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गिरीश कांबळे साम टीव्ही कर्णधार आहे या संघाचा. मुलाखतीमध्ये देखील त्यांनी सांगितलं माझ्या संघाला मला हा सामना जिंकून द्यायचा आहे. चार षटकांचा सामना आहे.
गिरीश आले गोलंदाजीसाठी समोर, चांगला प्रयत्न केला, डायरेक्ट थ्रो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. पहा, फटका खेळला होता आणि स्वतः गोलंदाजी करत असताना झेल घेण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहिला. झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर लगेचच त्यांनी बॉल उचलला आणि स्टंप वरती मारण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. 16. मान्यवरांचा एक यथोचित सन्मान आपण पाहतोय आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावरती केला जातोय. हे सर्व मान्यवर आमच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत आणि म्हणूनच की काय आयोजन समितीच्या माध्यमातून एक विशेष सन्मान या सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी केला जातोय. अतिथी देवो भव म्हणजेच आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करणं आणि म्हणूनच की काय आयोजन समितीचे प्रमुख अध्यक्ष माननीय श्री वैभवजी परब साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जातोय मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 17 या आकड्यावर. गिरीशांचा पुढचाच बॉल, यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉलला अडवतील तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 19. म्हणजे 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 19 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि 2 गडी माघारी परतलेत. पुढचा बॉल, बॅटची कडा घेतली होती बॉलने आणि यष्टीरक्षकाच्या हातामधून बॉल निसटला. बॉल गेला गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 20 या आकड्यावर. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. हा देखील बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय गिरीश यांनी. या संघाचे कर्णधार आहेत आणि म्हणूनच की काय षटक क्रमांक 3 चा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 20. 2 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. महत्वपूर्ण सामना, प्रेक्षणीय लढत. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. विनंती आहे दोन्ही टीमच्या संघनायकांना, वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 4 रोशन गायकवाड TV9 चे हे पत्रकार आहेत. चेहऱ्यावरती स्मितहास्य जरूर आहे रोशन गायकवाड यांच्या. पत्रकार बांधव आज जमलेत आमच्या या स्पर्धेनिमित्त. रोशन गायकवाड TV9 चे हे पत्रकार आता मात्र गोलंदाजी करतायत. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर आदित्य आहेत. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. पोलीस परिवार रोखून धरलंय फलंदाजांना. गोलंदाज पहिलाच बॉल, यावेळेला जर आपण पाहिलं तर अवघ्या हलक्या हाताने ढकललं बॉलला. त्या ठिकाणी बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 21. म्हणजे जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर शेवटचे उर्वरित अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल, हा बॉल आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 22 या आकड्यावर. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतायत तोपर्यंत बॉल गेला गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 23 या आकड्यावर. आपण पाहतोय ऑन स्क्रीन हे सर्व बच्चे कंपनी, त्यांचा देखील एक यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. एक विशेष काळजी प्रत्येक आपण पाहिलं तर या सर्व आमच्या बच्चे कंपनीची सुद्धा आम्हाला या स्पर्धेनिमित्त खूप सारं योगदान लाभलं आणि म्हणूनच की काय माननीय श्री वैभवजी परब साहेबांच्या शुभ हस्ते एक यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय आमच्या या बच्चे कंपनीचा.
रोशन गायकवाड TV9 गोलंदाजीसाठी आले. षटक क्रमांक 4 हातात असताना धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 25. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल गेलाय घोषंकी क्षेत्रामध्ये, रन मिळेल एक या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 26 या आकड्यावर आणि 2 गडी आतापर्यंत माघारी परतले टीम पोलीस परिवार. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत आणि त्याच्याकडून चूक झाली आणि बॉल फरार, सीमारेषा पार. 4 4 4 4 4 4 धावा, चौकार. शेवटचा बॉल आणि आपण जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका फलंदाजांच्या बॅट मधून. हा देखील बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 33 म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल टीम पत्रकार बांधव. हा 35 धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये. 24 बॉल 35 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असेल. एक प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पोलीस परिवार चषक 2024. एका बाजूला जर आपण पाहिलं तर US11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ताई पॅकर पालघरचा संघ एकमेकांच्या विरुद्ध खुल्या गटातील अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावरती या. स्टेजच्या बाजूला जी रूम आहे त्याची चावी कोणाकडे असेल तर प्लीज आणून द्या. स्टेजच्या बाजूला जी रूम आहे त्या रूम मध्ये आपलं साहित्य आहे त्याची
पण सामना जिंकून दाखवा. उदय जाधव त्या ठिकाणी वाट बघतायत. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम पवन आहेत. गोलंदाजीसाठी पवन. एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. रोशन गायकवाड, TV9 मराठी, हे सर्व आमचे पत्रकार बांधव आज मात्र आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पोलीस परिवार चषक 2024. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. प्रशांत बडे यांच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पवन यांचा पहिलाच बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? नाही पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जातील का? यस, केल्या देखील आहेत. आणखीन एक एक्स्ट्राची धाव. एकूण 3 धावा या बॉल वरती आलेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर 3 धावा आल्यात देखील. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे ती म्हणजे 32 धावांची. ज्यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, हा फटका फसलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा बॉल. फलंदाज बीट. डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि 3 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हा देखील फटका फसलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. स्वतःवरती नाराज आहेत प्रशांत बडे. कारण 2 बॉल आपण जर पाहिलं तर लगातारचे निर्धाव आलेत. स्वतःवरती थोडेसे नाराज असतील. पवन आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे. जेल पकडलाय. फलंदाज बाद. विकेट. डीजे नवीन फलंदाज आहेत वैभव पाटील, माय महानगर. वैभव पाटील म्हणजेच माऊली फलंदाजीसाठी आले आहेत. हात देखील दाखवत आहेत. खुश आहेत आज मात्र खुश आहेत. हा टॉस साठी या सर. या टॉस साठी या. व्यासपीठावरती या सर. टॉस साठी एका बाजूला जर आपण पाहिलं तर ताई पॅकर पालघर आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर US11. टॉस घ्या, करून घ्या. विनंती, आयोजन समिती टॉस करून घ्यायचा प्लीज नेक्स्ट मॅचचा. जयेश भाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जयेश भाईंच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. खुल्या गटातील फायनलची मॅच आहे. वरोर एक्सप्रेस एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत राजेश दोबी. एकमेकांच्या विरुद्ध फायनलच्या मॅच मध्ये अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. खुल्या गटातील 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध. टीम US11 विरुद्ध जर आपण पाहिलं तर ताई पॅकर पालघर. असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळणार आहेत. स्लोअर 1 बॉल पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 18 चेंडू आणि अजूनही 32 धावांची गरज आहे. पहा काय षटक हाताळलं. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या आणि त्यानंतरचे 5ही बॉल निर्धाव आलेत. टॉस साठी आलेले आहेत व्यासपीठावरती. जयेश भाईंच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. फायनलची मॅच आहे
अंतिम लढत, या लढतीची तुम्हा सगळ्यांना आतुरता उत्कंठा होती, ती लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. खुल्या गटातील दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध. एका बाजूला जर आपण पाहिलं तर ताई पेकर पालघर विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ आहे तो म्हणजे US11. असे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय स्वप्नील यांना आमंत्रित केलं जात आहे. टॉस या ठिकाणी केला गेलाय. टॉस जिंकलाय ताई पेकर पालघर. म्हणजेच आपण पाहिलं तर प्रज्योत आंबिरे वरोर एक्सप्रेस टॉस जिंकलाय. निर्णय कळवा विनंती असेल प्रज्योत. हा, गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे प्रज्योत आंबिरे वरोर एक्सप्रेस. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 4 या आकड्यावर. दोन बॅटर आपण पाहतोय रोशन गायकवाड TV9 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहेत वैभव पाटील माय महानगर माऊली मैदानाच्या आतमध्ये. सामना 5 षटकांचा असेल. अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना 5 षटकांचा होईल याची दोन्ही संघांच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. ज्यावेळेला काय घडत आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जर आपण पाहिलं तर आतमध्ये येणारा हा बॉल फलंदाज जर आपण पाहिलं तर बीट झालेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील हा बॉल गेलाय आणि डॉट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. रोशन गायकवाड जिंकण्यासाठी आणखीन 29 धावांची गरज आहे. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. 35 धावांची गरज होती. यावेळेला मोठा फटका समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय आणि तोपर्यंत लॉंग ऑफ मधून बॉलवरती क्षेत्ररक्षक येतोय आणि एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 7 या आकड्यावर. म्हणजे जर आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती झाल्यात. 7 ऑन बोर्ड. 2 मिनिटं चेक करतो. अंतिम लढत होईल. फायनलची मॅच खुल्या गटातील 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळणार आहेत. ताई पेकर्स पालघर विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ आहे तो म्हणजे टीम US11. 7 धावा धावफलकावरती झाल्यात. दोन ओव्हर 9 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 3. जर गोलंदाजाने विकेट मिळवला तर वैभव परब यांच्याकडून एक विशेष पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाईल. रवी आहेत गोलंदाजीसाठी. रवी यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक देखील आलेलं आहे. वैभव परब
रवी पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर बॉल गेलाय कोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणार हा बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. मोठा फटका आलेला नाहीये अजूनपर्यंत. रवी यांनी विकेट घेतला तर अमित भंडारे यांच्याकडून 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाईल. गोलंदाज हसतायत, पारितोषिक मिळण्याच्या आधीच हसतायत. मोठा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आणि एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 12 या आकड्यावर. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याने बॉल अडवला आणि तोपर्यंत आणखीन एक सोटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि माझ्या समवेत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये अध्यक्ष माननीय श्री वैभवजी परब देखील आहेत. वैभवजी, काय सांगाल या मॅच बद्दल? खरं तर जी क्षेत्ररक्षण करते त्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण का जरी नाव माझं असलं तरी या सर्वांची मेहनत आहे आणि या सर्वांच्या मेहनतीमुळे वरळीत एवढे मोठे सामने होऊ घातलेले आहेत. त्यामुळे मी सर्व माझ्या स्टेजवरच्या सदस्यांना विनंती करतो की आपल्या मैदानात असलेल्या पोलीस परिवाराच्या सदस्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. कारण का खरं तर दैनंदिन जीवनात हे सगळे आपल्या कामात असतात, धकाधकीचं जीवन जगत असतात. यामध्ये राहुल असेल, संग्राम असेल, शाहू सर असतील, हे सगळे पोलीस खात्यातले कर्मचारी आहेत आणि कर्तव्य बजावत असताना आपला खेळ, आपली संस्कृती, आपल्या तरुणाईला या व्यसनापासून दूर कसं ठेवता येईल यासाठी क्रीडा, मग कधी कला किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं कसं आयोजन करता येईल यासाठी ही टीम धडपडत असते. रवी आणि बापू यांनी उत्कृष्ट झेल सोडल्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. खूप असा पोलीस परिवार आयोजक आहेत तर पत्रकार इकडे पाहुणे कलाकार म्हणून खेळत आहेत. विनंती हीच आहे, स्वप्नील जगताप, आपण स्वप्नील जगतापला बऱ्याच वेळेला वाहतूक पोलीस म्हणून काम करताना बऱ्याच वेळेला व्हाईट ड्रेसवर पाहिलं असेल. हे तेच आहेत जे बाईकवरनं फिरत असतात आणि चलान मारत असतात आपल्या गाडींवर, पण ते त्यांचं कर्तव्य करत असतात. परंतु इथे त्यांनी मात्र ह्यांना चलान लावलं पाहिजे फिल्डिंग मिस केल्याबद्दल. राहुल यादव यांनी गुगली टाकून बाद केलेलं आहे. मला अपेक्षा आहे की संग्राम जगताप इकडे गोलंदाजीला येतील. संग्राम जगतापसाठी देखील जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संग्राम जगताप यांचे फॅन्स फॉलोअर्स या महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात यांचे फॅन फॉलोअर आहेत. त्यांना ओव्हर जर दिली नाही तर सामना रद्द करण्यात येईल. आयोजक म्हणून मी विनंती करतो, नाही तर लाईट्स बंद होतील. लाईट्स बंद. गिरीश कांबळे, मला अपेक्षा आहे बातम्या जशा करतोस तशी फलंदाजीही करशील. 2 चेंडू तक्रारन, 2 षटकार, 2 षटकारांची गरज. वैभव आणि गिरीश, मला तुमच्या कोचला विनंती करायची आहे, उदय जाधव, त्यांना आपण डावललेलं आहे, हे चुकीचं केलेलं आहे आपण. उदय जाधव IBN नेटवर्क 18चे ज्येष्ठ पत्रकार, राजकीय, त्याच्यात आम्ही धावा केलेत.
पोलीस परिवार संघानं उत्कृष्ट असा टोला लगावलेला आहे. अजय खाडेसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अजय खाडे, जुहू पोलीस स्टेशन. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा रवी काळे यांच्याकडे गेलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद वैभवजी. एवढ्या मोठ्या स्तरावरील आपण पाहतोय आयोजन साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी ही स्पर्धा पोलीस परिवार चषक 2024 आणि हा प्रेक्षणीय सामना जर आपण पाहिला तर तो जिंकलेला आहे तो म्हणजे टीम पोलीस परिवार या संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. हार्डलक टीम. पत्रकार बांधव, आपण या मैदानामध्ये आलात, आपल्या खेळाने आमच्या या प्रेक्षकांची आपण मने जिंकून घेतलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. असंच प्रेम, असंच सहकार्य नेहमी आमच्या समवेत राहू हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो.